हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोचा लोअर डिव्हिजन क्लर्क आणि सिडकोचा अकाउंट क्लर्क यासाठी आपण कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचा टॉपिक कव्हर करत आहे. ओव्हरहेड ॲब्झॉर्प्शन कॉस्टिंग मेथड हा आपला 4th टॉपिक आहे. याच्या आधी आपण 3 व्हिडिओज बनवलेले आहे. त्यांनी जे व्हिडिओ नाही बघितले ते पण व्हिडिओ बघून घ्या. मीन्स तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. आणि त्याचसोबत आपण फायनान्स मॅनेजमेंट, फायनान्शियल अकाउंटिंग, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, ॲडव्हान्स अकाउंटिंग याचे पण व्हिडिओज आपण बनवत आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन्स थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाईल. आणि व्हिडिओला एक लाईक पण करून द्या, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी ते व्हिडिओज लवकरात लवकर बनवू शकणार. तर चला स्टार्ट करूया आपण ओव्हरहेड्स ॲब्झॉर्बिंग कॉस्टिंग मेथड्सचे क्वेश्चन. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे इथे फर्स्ट डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट, कॅपिटल एक्सपेंडिचर अँड व्हेरिएबल कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इनडायरेक्ट कॉस्ट, अप्रत्यक्ष खर्च. नेक्स्ट, सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅटेगरी ऑफ ओव्हरहेड. खालीलपैकी कोणत्या ओव्हरहेडचा प्रकार नाही? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रोडक्शन, सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, थर्ड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन अँड फोर्थ रॉ मटेरियल. तर करेक्ट आन्सर आहे इथे लास्ट, रॉ मटेरियल, कच्चा माल. नेक्स्ट, थर्ड, प्रोडक्शन ओव्हरहेड आर ऑल्सो नोन ॲज. उत्पादन ओव्हरहेड यांना अजून काय म्हणतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फॅक्टरी ओव्हरहेड्स, ऑफिस ओव्हरहेड्स, सेलिंग ओव्हरहेड्स, कॅपिटल ओव्हरहेड्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट फॅक्टरी ओव्हरहेड्स, कारखाना ओव्हरहेड्स. नेक्स्ट, फोर्थ, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड इन्क्लूड. प्रशासकीय ओव्हरहेड्समध्ये काय समाविष्ट असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फॅक्टरी रेंट, सेकंड ऑफिस सॅलरी, थर्ड पॅकेजिंग एक्सपेन्सेस अँड फोर्थ सेल्समॅन कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ऑफिस सॅलरीज, कार्यालयीन पगार. नेक्स्ट, फिफ्थ, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड रिलेट्स टू. विक्री आणि वितरण ओव्हरहेड्स यांचा संबंध कशाशी असतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रॉ मटेरियल, सेकंड प्रोडक्शन प्रोसेस, थर्ड प्रोडक्शन प्रमोशन अँड फोर्थ इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड प्रोडक्ट प्रमोशन, उत्पादनाचा प्रचार. नेक्स्ट, सिक्स्थ, विच ओव्हरहेड इज रिलेटेड टू ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स. जाहिरात खर्च कोणत्या ओव्हरहेडशी संबंधित असतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रोडक्शन ओव्हरहेड, सेकंड सेलिंग ओव्हरहेड, थर्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड अँड फोर्थ नन ऑफ दिस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सेलिंग ओव्हरहेड, विक्री ओव्हरहेड. नेक्स्ट, सेवन, ओव्हरहेड कॉस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज. ओव्हरहेड खर्चाला अजून काय म्हणतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट कॉस्ट, सेकंड टोटल कॉस्ट, थर्ड इनडायरेक्ट कॉस्ट अँड फोर्थ व्हेरिएबल कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे थर्ड इनडायरेक्ट कॉस्ट, अप्रत्यक्ष खर्च. नेक्स्ट, 8, द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग ओव्हरहेड टू कॉस्ट सेंटर इज. ओव्हरहेड्सना कॉस्ट सेंटरशी संबंधित करण्याची प्रक्रिया म्हणजे काय? बघा, ऑप्शन आहे ॲब्झॉर्प्शन, सेकंड अलोकेशन, थर्ड अपॉइंटमेंट अँड फोर्थ क्लासिफिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड अलोकेशन, मीन्स वाटप. नेक्स्ट, 9th, द टर्म मीन्स डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉमन कॉस्ट टू 2 or more कॉस्ट सेंटर. सामान्य खर्च 2 किंवा अधिक कॉस्ट सेंटर्समध्ये वाटणे म्हणजे काय? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ॲलोकेशन, सेकंड अपॉइंटमेंट, थर्ड ॲब्झॉर्प्शन अँड सेग्रिगेशन. तर सेकंड आहे अपॉइंटमेंट, विभागणी. नेक्स्ट, 10, ॲब्झॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड मीन्स. ओव्हरहेड शोषण म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट assigning overhead to cost unit, second paying off expenses, third transferring to profit and loss and fourth reducing the cost. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट assigning overhead to cost unit, खर्च युनिटला ओव्हरहेड दिले जाणे. नेक्स्ट, 11, which of the following is the most suitable basis for apportioning canteen expenses. खालीलपैकी कॅन्टीन खर्च विभागण्यासाठी योग्य आधार कोणता आहे? तर बघा, ऑप्शन आहे फ्लोर एरिया, सेकंड नंबर ऑफ एम्प्लॉईज, थर्ड डायरेक्ट लेबर अवर्स अँड फोर्थ मशीन अवर्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नंबर ऑफ एम्प्लॉईज, कर्मचाऱ्यांची संख्या. नेक्स्ट, 12th, द बेसिस फॉर ॲप्रोशनिंग पॉवर अँड फ्युएल एक्सपेन्सेस. वीज आणि इंधन खर्चासाठी विभागणीचा आधार काय असतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट हॉर्स पॉवर ऑफ मशीन, सेकंड लेबर, थर्ड नंबर ऑफ युनिट प्रोड्यूस अँड फोर्थ नंबर ऑफ वर्कर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट हॉर्स पॉवर ऑफ मशीन, यंत्राची हॉर्स पॉवर. नेक्स्ट, 13, विच इज नॉट अ प्रायमरी स्टेप इन ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन.
ओव्हरहेड वितरणाची प्राथमिक पायरी खालीलपैकी कोणती नाही? बघा ऑप्शन आहे फर्स्ट एलोकेशन, अप्रोचमेंट, ॲब्झॉर्प्शन अँड बजेटिंग. आन्सर आहे इथे बजेटिंग नसते. नेक्स्ट 14. The difference between overhead absorbed and actual overhead incurred is known as. शोषलेले ओव्हरहेड आणि प्रत्यक्ष खर्चातील फरक म्हणजे काय? बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट व्हेरियन्स, सेकंड अंडर और ओव्हर ॲब्झॉर्प्शन, थर्ड ॲडजस्टमेंट अँड फोर्थ अपॉइंटमेंट डिफरन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड अंडर और ओव्हर ॲब्झॉर्प्शन, कमी जास्त शोषण. नेक्स्ट 15. अंडर ॲब्झॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड मे ऑकर ड्यू टू. ओव्हरहेड्सचे कमी शोषण कशामुळे होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओव्हर एस्टिमेट ऑफ ओव्हरहेड, सेकंड लेझर प्रोडक्शन दॅन एस्टिमेटेड, थर्ड हायर कॅपॅसिटी युटिलायझेशन अँड फोर्थ इक्वल अलोकेशन ऑफ कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड लेझर प्रोडक्शन दॅट एस्टिमेटेड, अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन. नेक्स्ट 16. Which of the following method is used for distributing service department cost to production department? सेवा विभागाचा खर्च उत्पादन विभागांमध्ये वाटपण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेप लॅडर मेथड, सेकंड रिपीटेड डिस्ट्रीब्युशन, थर्ड सायमल्टेनियस इक्वेशन मेथड अँड फोर्थ ऑल ऑफ द. करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. मीन्स स्टेप लॅडर पद्धत पण यूज होते, पुन्हा वितरण आहे आणि समांतर समीकरण पद्धत सुद्धा यूज होते. नेक्स्ट 17. ओव्हरहेड्स आर ॲब्झॉर्ब युझिंग विच ऑफ द फॉलोइंग बेस. खालीलपैकी कोणत्या आधारावर ओव्हरहेड्स शोषले जातात? बघा ऑप्शन आहे फर्स्ट लेबर अवर रेट, सेकंड मशीन अवर रेट, थर्ड पर्सेंटेज ऑफ प्राइम कॉस्ट अँड फोर्थ ऑल ऑफ द अबोव. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ ऑल ऑफ द अबोव. मीन्स श्रमिक तासदार, मशीन तासदार आणि प्रमुख खर्चावर टक्केवारी. नेक्स्ट 18. ब्लँकेट ओव्हरहेड रेट मीन्स. ब्लँकेट ओव्हरहेड रेट म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेट कम्प्युटेड फॉर ईच डिपार्टमेंट सेपरेटली, सेकंड रेट कम्प्युटेड फॉर ईच प्रोडक्ट, थर्ड सिंगल ओव्हरहेड रेट फॉर फॅक्टरी अँड फोर्थ डिफरंट रेट फॉर इनडायरेक्ट डायरेक्ट कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड सिंगल ओव्हरहेड रेट फॉर एंटायर फॅक्टरी, संपूर्ण कारखान्यासाठी एकच दर. नेक्स्ट 19. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड आर जनरली ॲब्झॉर्ब ऑन बेसिस ऑफ. प्रशासकीय ओव्हरहेड सामान्यतः कोणत्या आधारावर शोषले जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट युनिट प्रोड्यूस, सेकंड डायरेक्ट लेबर कॉस्ट, थर्ड वर्क कॉस्ट अँड फोर्थ टाइम स्पेंड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड वर्क कॉस्ट, उत्पादन खर्च. नेक्स्ट 20. विच डॉक्युमेंट हेल्प टू रेकॉर्ड अलोकेट अँड ॲब्झॉर्प्शन ओव्हरहेड ॲक्युरेटली. ओव्हरहेडचे अचूक वाटप व विभागणी करण्यास मदत करणारे दस्तावेज कोणते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट जॉब कॉस्ट शीट, सेकंड ओव्हरहेड ॲनालिसिस शीट, थर्ड मटेरियल रिक्वेजिशन नोट अँड फोर्थ लेबर टाइम कार्ड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ओव्हरहेड ॲनालिसिस शीट, ओव्हरहेड विश्लेषण पत्र. नेक्स्ट 21. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिझन फॉर ओव्हर ॲब्झॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड. खालीलपैकी कोणता ओव्हरहेडच्या जास्त शोषणाचे कारण आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲक्च्युअल प्रोडक्शन मोर दॅन एस्टिमेटेड, सेकंड आयडल टाइम वॉज हाय, थर्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट इन्क्रीज अँड नन ऑफ द. करेक्ट आन्सर इथे फर्स्ट ॲक्च्युअल प्रोडक्शन मोर दॅन एस्टिमेटेड, प्रत्यक्ष उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त. नेक्स्ट 22. मशीन अवर रेट इज आयडल इन डिपार्टमेंट्स वेअर. ज्या विभागात यंत्रसामग्रीचा जास्त वापर होतो तिथे कोणता दर आदर्श मानला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रोडक्शन इज लेबर इंटेन्सिव्ह, सेकंड मशीन युसेज इज डॉमिनंट, थर्ड ओनली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क इज डन अँड फोर्थ सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन इज इन्व्हॉल्व. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड मशीन युसेज इज डॉमिनंट, यंत्राचा वापर प्रामुख्याने असतो. नेक्स्ट 23. द मोस्ट सुटेबल मेथड टू कम्प्यूट सेलिंग ओव्हरहेड ॲब्झॉर्प्शन इज. विक्री ओव्हरहेडचा शोषण दर काढण्यासाठी योग्य पद्धत कोणती आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑन सेल व्हॅल्यू, सेकंड ऑन प्रोडक्शन युनिट, थर्ड ऑन मशीन अवर अँड फोर्थ ऑन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ऑन सेल्स व्हॅल्यू, विक्रीच्या मूल्यावर. नेक्स्ट 24. ओव्हर ॲब्झॉर्ब ओव्हरहेड आर. जास्त शोषलेले ओव्हरहेड्स म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोर इन कॉस्ट अकाउंटंट, second adjusted in cost of sale, third transferred to suspense account and fourth return of
टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे 4th, रिटर्न ऑफ टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, खर्च नफा तोटा खात्यात वजा. नेक्स्ट 25, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ओव्हरहेड ॲब्झॉर्प्शन इज, ओव्हरहेड शोषण्याचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रिड्यूस ओव्हरऑल कॉस्ट, सेकंड, एन्श्युअर फेअर प्रोडक्ट कॉस्टिंग, थर्ड, मिनिमाइज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बर्डन अँड फोर्थ, अवॉइड अंडर बिलिंग. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, एन्श्युअर फेअर प्रोडक्ट कॉस्टिंग, उत्पादन खर्च योग्य करणे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स तुम्हाला नोटिफिकेशन्स थ्रू एक्झॅक्ट व्हिडिओज मिळतील आणि व्हिडिओला एक लाईक पण करून द्या. मीन्स जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवू शकणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 26, विच ओव्हरहेड क्लासिफिकेशन इज जनरली नॉट इन्क्लुडेड इन फॅक्टरी कॉस्ट, खर्चाच्या कोणत्या वर्गीकरणाचा समावेश सामान्यतः उत्पादन खर्चात केला जात नाही? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फॅक्टरी ओव्हरहेड, सेकंड, सेलिंग ओव्हरहेड, थर्ड, वर्क ओव्हरहेड अँड फोर्थ, इनडायरेक्ट प्रोडक्शन कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, सेलिंग ओव्हरहेड, विक्री ओव्हरहेड. नेक्स्ट 27, अलोकेशन ऑफ ओव्हरहेड मीन्स, ओव्हरहेडचे वाटप म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, डिस्ट्रीब्युशन टू कॉस्ट सेंटर बेस्ड ऑन युसेज, सेकंड, रॅन्डम डिस्ट्रीब्युशन, थर्ड, इक्वल डिव्हिजन अँड फोर्थ, ॲव्हरेजिंग कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, डिस्ट्रीब्युशन टू कॉस्ट सेंटर बेस्ड ऑन युसेज, वापरावर आधारित केंद्रांना वितरण. नेक्स्ट 28, if total overhead cost is 60,000 rupees and labor hours are 3,000, what is the labor hour rate? जर एकूण ओव्हरहेड खर्च 60,000 रुपीज आणि कामाचे तास 3,000 असतील तर श्रमिक तास दर काय असेल? तर इनडायरेक्टली पहा इथे 15, 20, 25, 30. इनडायरेक्टली काय करू, 60,000 डिवाइड बाय 3,000 तर 20. तर करेक्ट आन्सर इथे किती आहे? 20 रुपीज. नेक्स्ट 29, द ओव्हरहेड रिकव्हरी रेट बेस्ड ऑन प्राइम कॉस्ट इज कॅल्क्युलेटेड ॲज, प्राइम कॉस्ट आधारित ओव्हरहेड पुन्हा प्राप्ती कसा मोजला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ओव्हरहेड डिवाइड बाय प्राइम कॉस्ट इन 200, सेकंड, प्राइम कॉस्ट डिवाइड बाय ओव्हरहेड इन 200, थर्ड, ओव्हरहेड डिवाइड बाय टोटल कॉस्ट इन 200 अँड नन ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, ओव्हरहेड डिवाइड बाय प्राइम कॉस्ट इंटू 100. नेक्स्ट 30, the process of spreading overhead to various cost units using a rational basis is called, तर्कसंगत आधारावर ओव्हरहेड्स विविध खर्च युनिट्सवर वापर करण्याची प्रक्रिया म्हणजे काय? तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट, ॲब्झॉर्प्शन, सेकंड, अलोकेशन, थर्ड, अपॉइंटमेंट अँड फोर्थ, डिस्ट्रीब्युशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, अपॉर्शनमेंट मीन्स विभागणी. नेक्स्ट 31, लेबर टर्नओव्हर इज मेजर्ड टू नोन, कामगार बदल दर मोजण्याचा हेतू काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन, रिक्रुटमेंट प्रोसेस, स्टॅबिलिटी ऑफ वर्कफोर्स अँड ट्रेनिंग कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टॅबिलिटी ऑफ वर्कफोर्स, कामगारांची स्थिरता. ओके, नेक्स्ट 32, आता बघा इथे 32 काय दिलेलं आहे, टाइम वेस्टेज विदाउट प्रोडक्शन इज टर्म ॲज. ओके, उत्पादना विना वाया गेलेला वेळ काय म्हणतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, आयडल टाइम, ओव्हर टाइम, सेटअप टाइम, नॉर्मल टाइम. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, आयडल टाइम मीन्स रिकामा वेळ. ओके, नेक्स्ट 33, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉज ऑफ ॲबनॉर्मल आयडल टाइम, खालीलपैकी कोणती गोष्ट असामान्य रिकाम्या वेळेचे कारण नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, पॉवर फेल्युअर, सेकंड, मशीन ब्रेकडाऊन, थर्ड, लंच ब्रेक अँड फोर्थ, मटेरियल शॉर्टेज. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, लंच ब्रेक, जेवणाची सुट्टी. नेक्स्ट 34, ओव्हर टाइम प्रीमियम शुड बी चार्ज टू, अधिक वेळ भत्ता कोणत्या ठिकाणी दाखवावा? तर बघा ऑप्शन आहे कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सेकंड, स्पेसिफिक जॉब, थर्ड, ओव्हरहेड कॉस्ट अँड फोर्थ, डायरेक्ट वेजेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, खर्च नफा तोटा खाते. नेक्स्ट 35, विच मेथड ऑफ रिम्युनरेशन इज बेस्ड ऑन क्वांटिटी प्रोड्यूस, कोणती वेतन पद्धत उत्पादित प्रमाणावर आधारित असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टाइम रेट सिस्टम, सेकंड, पीस रेट सिस्टम, थर्ड, बोनस सिस्टम अँड फोर्थ, सॅलरी मेथड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, पीस रेट सिस्टम, युनिट प्रमाणे पद्धत. नेक्स्ट 36,
अंडर विच सिस्टीम आर वर्कर पेड अ फिक्स रेट पर आवर. कर्मचाऱ्यांना प्रति तास निश्चित दर दिला जातो, ती कोणती पद्धत आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट हॅसले प्लान, सेकंड टाइम रेट सिस्टीम, थर्ड रोवॅन प्लान अँड डिफरन्शियल पीस रेट. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड टाइम रेट सिस्टम, वेळेवर आधारित पद्धत. नेक्स्ट 37 बोनस इज गिवन टू वर्कर्स टू. कर्मचाऱ्यांना बोनस का दिला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिड्यूस फिक्स सॅलरी, सेकंड इम्प्रूव्ह परफॉर्मन्स अँड प्रोडक्टिव्हिटी, थर्ड इन्क्रीज लेबर टर्नओव्हर अँड फोर्थ रिप्लेस रेग्युलर वेजेस. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड इम्प्रूव्ह परफॉर्मन्स अँड प्रोडक्टिव्हिटी, कामगिरी आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी. नेक्स्ट 38 इफिशियन्सी रेटिंग इज हेल्पफुल इन. कार्यक्षमता मूल्यांकन कशात मदत करते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्सिंग सेलिंग प्राइस, सेकंड डिटर्माइनिंग लेबर बोनस, थर्ड अलोकेटिंग मटेरियल अँड फोर्थ व्हॅल्युइंग असेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड डिटर्माइनिंग लेबर बोनस, कामगार बोनस निश्चित करणे. नेक्स्ट 39 ॲबनॉर्मल लॉस ड्यू टू फायर इन स्टोअर इज ट्रीटेड ॲज. गोडाऊनमध्ये आग लागल्याने झालेली असामान्य नुकसानीची नोंद कशी केली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चार्ज टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सेकंड ॲडेड टू मटेरियल कॉस्ट, थर्ड शोन ॲज अ स्टॉक रिझर्व अँड फोर्थ ट्रान्सफर टू सस्पेंड अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट चार्ज टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सर्व नफा तोटा खात्यात वजावट. नेक्स्ट 40 विच ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट इज यूज्ड फॉर रेकॉर्डिंग मटेरियल इश्यूड फ्रॉम स्टोअर. सामुग्री साठ्यावरून दिली गेली आहे याची नोंद करण्यासाठी कोणते दस्तावेज वापरले जाते? तर बघा ऑप्शन आहे गुड रिसिप्ट नोट, सेकंड मटेरियल रिक्विजिशन नोट, थर्ड बिल कार्ड अँड परचेस ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मटेरियल रिक्विजिशन नोट, साहित्य मागणी पत्र. नेक्स्ट 41 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ ओव्हरहेड. खालीलपैकी कोणता ओव्हरहेड प्रकार नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रोडक्शन ओव्हरहेड आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड आहे, प्राइम कॉस्ट ओव्हरहेड हा नाही आहे. तर आन्सर काय आहे? प्राइम कॉस्ट ओव्हरहेड, प्राथमिक खर्च ओव्हरहेड. नेक्स्ट 42 द प्रोसेस ऑफ चार्जिंग ओव्हरहेड टू कॉस्ट सेंटर इज कॉल्ड. ओव्हरहेड्स खर्च केंद्रांना वितरित करण्याची प्रक्रिया काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अलोकेशन, अपॉर्शनमेंट, ॲब्झॉर्प्शन अँड ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट एलोकेशन मीन्स वाटप. नेक्स्ट 43 विच मेथड डिवाइड्स ओव्हरहेड इन प्रपोर्शन टू डिपार्टमेंट युसेज. ही पद्धत विभागांच्या वापरण्याच्या प्रमाणात ओव्हरहेड्स वाटते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अपॉर्शनमेंट, एलोकेशन, ॲब्झॉर्प्शन, रिडिस्ट्रीब्युशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट अपॉर्शनमेंट, विभागणी. नेक्स्ट 44 ओव्हरहेड ॲब्झॉर्प्शन मीन्स. ओव्हरहेड शोषण म्हणजे काय? बघा ऑप्शन आहे फर्स्ट शेअरिंग ओव्हरहेड्स अमॉंग डिपार्टमेंट, सेकंड चार्जिंग ओव्हरहेड्स टू प्रोडक्ट, थर्ड पेइंग ओव्हरहेड्स बिल अँड फोर्थ रिड्युसिंग इनडायरेक्ट कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड चार्जिंग ओव्हरहेड्स टू प्रोडक्ट, उत्पादनांवर खर्च वाटणे. नेक्स्ट 45 अंडर ॲब्झॉर्प्शन ऑकर्स वेन. ओव्हरहेड खर्च कमी शोषले गेले तेव्हा काय होते? बघा ऑप्शन आहे ॲब्झॉर्ब ओव्हरहेड, ॲक्च्युअल ओव्हरहेड. ठीक आहे, ॲब्झॉर्ब ओव्हरहेड लेस दॅन ॲक्च्युअल ओव्हरहेड, ॲब्झॉर्ब ओव्हरहेड इक्वल्स टू ॲक्च्युअल ओव्हरहेड आणि ऑल ऑफ द अबोव्ह. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ॲब्झॉर्ब ओव्हरहेड लेस दॅन ॲक्च्युअल ओव्हरहेड, शोषलेला खर्च लेस दॅन प्रत्यक्ष खर्च. नेक्स्ट 46 ओव्हर ॲब्झॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड रिझल्ट इन. ओव्हरहेड जास्त शोषले गेले असता परिणाम काय होतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इथे प्रॉफिट ओव्हर स्टेटमेंट, सेकंड लॉस ओव्हर स्टेटमेंट, थर्ड इन्क्रीज इन फिक्स कॉस्ट अँड फोर्थ डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट प्रॉफिट ओव्हर स्टेटमेंट, नफा जास्त दाखवला जातो. नेक्स्ट 47 सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड इन्क्लूड. विक्री व वितरण ओव्हरहेड्समध्ये काय समाविष्ट असते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सॅलरी ऑफ फॅक्टरी मॅनेजर, सेकंड वेअरहाऊस रेंट, थर्ड डेप्रिसिएशन ऑन मशिनरी अँड फोर्थ पॅकिंग अँड डिलिव्हरी एक्सपेन्स. तर करेक्ट आन्सर आहे पॅकिंग अँड डिलिव्हरी एक्सपेन्सेस, पॅकिंग आणि पोच खर्च. नेक्स्ट 48 द बेस्ट बेसिस फॉर अप्रोचनिंग कॅन्टीन एक्सपेन्सेस इज. कॅन्टीन खर्च विभागणीसाठी सर्वोत्तम आधार कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑप्शन आहे नंबर ऑफ एम्प्लॉई, सेकंड एरिया ऑक्युपाइड,
थर्ड मशीन अवर्स अँड फोर्थ पॉवर युसेज. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट नंबर ऑफ एम्प्लॉय, कर्मचाऱ्यांची संख्या. हे आपण मगाशीच बघितलं होतं. नेक्स्ट 49 ओव्हरहेड इज कॅल्क्युलेटेड ॲज. ओव्हरहेड दर कसा वाढतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओव्हरहेड डिवाइड बाय टोटल कॉस्ट, सेकंड ओव्हरहेड डिवाइड बाय डायरेक्ट मटेरियल, थर्ड ओव्हरहेड डिवाइड बाय डायरेक्ट लेबर और बेस अँड फोर्थ ओव्हरहेड डिवाइड बाय डायरेक्ट लेबर डिवाइड बाय ओव्हरहेड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ओव्हरहेड डिवाइड बाय डायरेक्ट लेबर और बेस. नेक्स्ट 50 विच ओव्हरहेड इज कंट्रोलेबल इन शॉर्ट टर्म. खालीलपैकी कोणता ओव्हरहेड लवकर नियंत्रणात आणता येतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, सेकंड फिक्स ओव्हरहेड, थर्ड सेलिंग ओव्हरहेड अँड फोर्थ व्हेरिएबल ओव्हरहेड. तर करेक्ट आन्सर आहे लास्ट व्हेरिएबल ओव्हरहेड, परिवर्तनीय खर्च. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो नेक्स्ट आपला 5 आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. ठीक आहे. ज्यांनी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार. यानंतर आपण महाट्रान्सको LDC, सिडको LDC, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स याचे पण व्हिडिओज कंटिन्यू स्टार्ट करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.